फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा नेक्स्ट क्वेश्चन बघत आहोत. ते इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन आपण आता बघतोय. कंपोजिट फंक्शनचा आपला नेक्स्ट क्वेश्चन इथं दिलेला आहे, इव्हॅल्युएट. या टाईपचं जर साईन असेल त्याला आपण इंटिग्रेशनचं साईन म्हणतो. मग याच्यावरून आपल्याला कळते की हा इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपली स्टेप असते किती फंक्शन दिलं आहे क्वेश्चनमध्ये ते आपण बघतो किंवा डिसाईड करतो. तर इथं बघा, हे एक फंक्शन आहे आणि हे एक सेकंड फंक्शन आहे. त्यानंतर आपला अकॉर्डिंग टू रूल नंबर सेकंड आपण त्याच्या आतमध्ये कोणतं साईन आहे दोन फंक्शनचं ते बघतो. तर इथं प्लस दिलेलं आहे. मग दोन फंक्शनमध्ये प्लसचं साईन आहे, तेव्हा आपण रूल नंबर 2 नुसार प्लस किंवा मायनस असेल दोन फंक्शनमध्ये तर त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घेतो. काय करतो? सेपरेट इंटिग्रेशन घेतो. हे आपल्याला माहिती आहे. मग त्यानुसार आपण आता दोन्ही फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन घेणार आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले आपण काय करतो, लेट आय इक्वल्स टू मानून घेतो. जे काही फंक्शन असेल ते ॲज इट इज मी इथं लिहिलं. त्यानंतर मध्ये प्लसचं साईन आहे म्हणून आपण सेपरेट इंटिग्रेशन घेणार आहे. आता तर सेपरेट इंटिग्रेशन घेताना काय झालं बघा, इथं प्लसचं साईन आहे म्हणून सेपरेट झालं दोन्ही टर्म. फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. सेपरेट इंटिग्रेशन घेतो म्हणजे काय करतो आपण, फर्स्ट जे फंक्शन आहे त्याला आपण इंटिग्रेशनचं साईन देतो, त्याच्या पुढे dx लिहितो. सेकंड फंक्शन आहे त्याच्या पुढे इंटिग्रेशनचं साईन आणि त्याला dx लावतो. इथं अशा प्रकारे आपण सेपरेट केलं. त्यानंतर आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. तिथे बघा, हे जे पहिलं फंक्शन आहे e2x, आपल्याकडे साधा जनरल फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ e2x. e2xचं इंटिग्रेशन येतं e2xच, पण इथं आता e2x आलं. मग याच्यावरून आपण ठरवलं की हा आपला कंपोजिट फंक्शन आहे. एक्स्ट्रा टर्म आली इथं, याला आपण काय म्हणणार, वेगळं काहीतरी आलं फॉर्म्युला, एक्स्ट्रा टर्म. मग आपण काय करतो, एक्स्ट्रा टर्म आल्यानंतर तिचं खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. तिचं खाली काय करतो, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह घेतो. इथं एक्स्ट्रा टर्म काय आपली 2x ही एक्स्ट्रा टर्म आहे, त्याचं आपण इंटिग्रेशन घेतलं. e2xचं इंटिग्रेशन e2xच येतं. e2xचं इंटिग्रेशन e2x येतं. मग तसंच e2xचं इंटिग्रेशन काय येणार आहे, e2xच येणार आहे. म्हणून e2xचं इंटिग्रेशन e2x. पण आपली एक्स्ट्रा टर्म कोणती आता, 2x. मग ह्या 2xचं खाली मी काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. त्यानंतर सेकंड जे फंक्शन आहे याचा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x². त्याचा फॉर्म्युला काय आहे, tan इनवर्स ऑफ x. हा त्याचा ॲन्सर आहे. म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. हा क्वेश्चन आहे, त्याचा ॲन्सर tan इनवर्स ऑफ x येतं. याचं इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ x आपण इथं डायरेक्ट लिहिलं. याचा ॲन्सर आपला आता झालं आहे या फंक्शनचं. आता इथे फक्त आपलं काय बाकी आहे, तर इथं आपलं हे डेरिव्हेटिव्ह d/dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह खालच्या डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकी. मग 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 2. मग इथं खाली 2xचं डेरिव्हेटिव्ह मी 2 लिहिलं, प्लस हे पुढचं फंक्शन ॲज इट इज, आणि आपण शेवटला काय करतो, ॲन्सर आल्यानंतर +c लिहितो. अशा प्रकारे आपला ॲन्सर आलेला आहे. ते कॉम्पोजिट फंक्शनमध्ये काय करतो आपण, एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. अशा प्रकारे